हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कालचा व्लॉग बघितला असेल. सो आज थोडंसं लेटच उठणं झालं आणि रात्री जवळपास 11 वाजे पोहोचलो आम्ही. सो कालचा प्रोग्राम बघून एकदम दिल खुश. म्हणजे एकतर माहिती नव्हतं, दुसरी गोष्ट नागपूरमध्ये असा लाईव्ह कॉन्सर्ट एवढं इझिली बघायला मिळणे खूप इम्पॉसिबल आहे. मला नाही वाटतं याच्या आधी एवढं फ्रीमध्ये झालं असेल. नागपूरमध्ये नेहमी तिकीट वगैरे असतात आणि पब्लिक खूप जास्त असते, तर तुम्हाला इतक्या जवळून बघायलाच नाही मिळत. आम्हाला डायरेक्ट स्टेजवरच दिसत होतं. तर एकतर जाता जाताच ना मी छान मस्त गाणे म्हणत होती, मराठी गाणे. एकदम असं येतं ना मला कधी कधी आतमधून येतं गाणे म्हणण्याचं एकदम. तर मस्त मराठी गाणे म्हणत म्हणत जात होते मागे बसून. आणि तिथे गेल्यानंतर हे असं सरप्राईज मिळतं, इतकं छान. माझं तर एकदम मन खुश झालं. मला बाकी काय तिथे लागले आहेत ना स्टॉल, असं त्याचं म्हणजे त्याच्याकडे लक्षच नाही. जे आहे सुरू आपल्या डोळ्यासमोर गाण्याचं, बस तिथेच पूर्ण जवळपास अर्धा एक तास आम्ही तिथेच बसलो, 9-9:30 वाजेपर्यंत. एकदम मन असं ना प्रसन्न होऊन गेलं छान. आणि मराठी गाणे म्हटले की मस्त वाटत. एक म्हणतो ना मराठी लँग्वेजमध्ये रस आहे. सो सकाळचे वाजले आहेत 5 आणि आम्ही चाललो आता कृष्ण मार्टला. थोडंसं किराणा संपलेलं आहे घरचं. मागे डिसेंबर वगैरे म्हणजे दिवाळीच्या जस्ट नंतर आणलं, त्यानंतर मग आणलंच नाही झालं. सो एकदा आणलं तरी 2-2.5 महिने आरामात पुरून जातो आम्हाला. सो आता चाललं. आज वेळी आहे, जाऊया. आणि थोडंसं अन्वीचं काही खराब झालं तर तेच मे बी ते पण घेणं होईल. वॉशिंग मशीनला पण रिपेअर करावं लागतं. पण धुवून काढले मी काल, आता थोडेफार राहिले ते उद्याला वगैरे होऊन जाईल. आज तर काही झालं नाही. चला, अन्वी पण रेडी आहे मस्त्या करायसाठी. किती खेळणे उचलून आणते माहिती नाही. आता कॅमेरा धूळ बसलेला आहे आणि पूर्ण मोबाईलचं. चला चला, चप्पल घाला. काय बंद करू टीव्ही? चल. काय म्हणजे? हो, चाबी पकडते ना मी. हो.
बघ ही बघ. कर लवकर बाय बाय बाय. आम्ही आलो इकडे वर्धा रोडला. लाईट बंद आहे तिथलं पूर्ण. सो हे सगळं G20चं इथं इकडे बघितलंच नव्हतं असेल. भरपूर चेंजेस झाले खूप दिवसानंतर. उडवून घेऊ तो घेना अरे सो आहे हा साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशन. इकडेपर्यंत यावं लागलं तेव्हा गुंडागरना ज्यूस मिळाल. नाही गेली मेट्रो गेली. हो चार्जिंग पॉइंट पण आहे. स्पेशलिटी आहे पे अप्पे आणि काकडी. आता किराणा कुठे जमवायचा. अन्वी एकही सामान ठेवत.
सो मी बनवत आहे अप्पे. मग असे बॅटर घेऊन आणलं रेडीमेड, जसं नेहमी घेऊन आणते मी. अर्धाच किलो आणलं, जेणेकरून आत्तामध्ये यूज करून, आज होती तिची अप्पे खायची, तर म्हटलं आज यूज करून एकदाचं संपवून घ्या. म्हणजे जसं जसं लागलं तसं तसं मग वेळेवर आणता येतं, कारण फार दूर नाही आहे इथून मार्ट, त्याच्यामुळे. आणि अन्वी कारभार करते आहे, ते बघा. अन्वी दे, हो पिशवीमध्ये ठेवून दे, पिशवीत. चला पिशवीमध्ये ठेवून बघ सामान जमवू. तर प्रश्न आला की किराणा सामान नेमकं कुठं ठेवायचं, कारण जिथं मी ठेवते तिथून पण अन्वी सामान काढून घेते आता पूर्ण. तिथे सामान वर मागून ठेवणार कळत नाही. माझे ऑलमोस्ट सगळे खालचे डब्यामध्ये ड्रॉवर सगळे खाली केलेले आहेत पूर्ण अन्वीमुळे, कारण ते सगळं खेळण्यामध्येच घेऊन जाते सामान. आतापर्यंत तर जेवढे पण सॉक्स राहायचे सगळे धुतलेले सॉक्स सगळे खेळण्यामध्ये घेऊन यायचे. तर आता ती एवढ्यात जवळपास 1-2 महिने झाले हात नाही लावत, तो ड्रॉवर मी व्यवस्थित केला काल. बघते आता सामान कुठं जमवायचं. किराणा अशा ठिकाणी जमवते की जिथं ऑलरेडी जागा तिला माहिती आहे दुसरं सामान ठेवलं आहे म्हणून, आणि तिथं ती जनरली जात नाही. तर अशा ठिकाणी सामान शिफ्ट करते आता. बघू आता कसं करायचं. नाही काढू अन्वी, नंतर मग हे अन्वीसाठी आम्ही हा पीडियाश्युअर घेऊन आणलं फर्स्ट टाईम. आता बघू तिला आवडतं की नाही, कारण ती जनरली बोर्नव्हिटा नाही पित, म्हणजे दुधामध्ये घालून. स्नेहनी जर पिला तरच, म्हणजे गावाकडे तिला हेवा लागला तरच पिते ती, नाहीतर असं अन्वी नको अजिबात, म्हणजे तिला नाही आवडत. तिला प्लेनच दूध आवडतं. म्हणजे ती अजूनही कसं आहे, हा हे खाऊन घे, ये काय इथे ये, नाही ते नको, हा चला. म्हणजे ती अजूनही म्हणजे असं ग्लासने वगैरे दूध नाही पित, खूप कमी वेळेला पिते. जर दुसरं कोणी तिच्यासमोर पिलं तरच ती पिणार, बाकी असं नाही की तिला बॉटलशिवाय म्हणजे होतच नाही असं आहे. तसं स्कूलमध्ये जायला लागली की हळूहळू तिचं दूधच कमी होईल. आता पण दूध तिचं कमीच आहे, फार कमी पिते ती. म्हणजे दिवसभरामध्ये खूप कमी दूध पिते ती आता. तर हळूहळू तसंही ती फूडवर तिचं जेवण म्हणजे जेवण आणि मधामधात काहीतरी खाणं सुरू असतं, त्याच्यामुळे ती दिवसभर तेवढं काही दूध नाही मागत. ते म्हणजे बंद झालं तर डायरेक्ट बंद होईल तिची बॉटल, नाहीतर मग बघू आता कसं आहे. तर म्हणून हा पीडियाश्युअर म्हणून घेऊन आलो आम्ही तिच्या एजच्याच मुलांसाठी, 2 ते 6 वर्षाच्या. हो बघू आता तिला आवडते की नाही, नाहीतर मग शेवटी आम्हाला संपवावं लागेल, नाहीतर काही पर्याय नाही. चल मी ते खाऊन घे, नंतर हातपाय धुवू आणि मग मी तो खाऊ देते. हां ठीक आहे. नंतर मग आपण हा सामान जमवू. एक्स्ट्रा सामान का वाढून ठेवलेलं इथं खाली. चलिये. अन्वीचं एक आहे, मार्टमध्ये गेलं की तिथेच चिप्सचे पॅकेट दिसतातच, तिथंच मागते, तिथेच फोडूनही मागते बरं, तिथेच खाणं सुरू. काउंटरला जाईपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त खाऊन होऊन जातं तिचं. एवढं बरं आहे की ती पूर्ण खात नाही. आणि कसं कॅमेरा असतात तर माहीत होतंच, सो बिलिंगमध्ये ते येऊन जातं मग. आणि तिथलं म्हणजे स्टाफ एवढं चांगलं आहे ना, आणि ओनर वगैरे, की जनरली काय होतं, लहान मुलंही जरी असले, आणि जसं म्हणजे आज सांगते ना, हेच जर अन्वीने दुसऱ्या मार्टमध्ये जर केलं असतं ना, तर नाही सर अलाउ नाही आहे सर, ऐसा सर वैसा सर, आपको ऐसा नाही करणार, असं म्हणजे ह्या करतात. तुम्हाला समजूनच घेत नाही की लहान मुलं आहेत, त्यांचे पण टँट्रम्स असतात. पण इथे ना तसं नाही आहे, ते समजून घेतात. लहान मुलं असले ना किंवा त्रास देत आहेत तर स्वतः पण काहीतरी असं करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून मुलांचं एंटरटेनमेंट होईल किंवा त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आम्ही, आणि इथे जे जवळ राहतात ना ते भरपूर जण तिथेच जातात, कारण एकतर कसं आहे ना, फॅमिलीयर आहे. दुसरी गोष्ट, आम्ही डीमार्टला फक्त एकदाच गेलेलो किराणा घ्यायला, मला वाटते दिवाळी, ते पण अन्वी खूप छोटी होती त्यावेळेला. सो डीमार्टला प्रॉब्लेम काय आहे ना, एखादं पॅकेट जसं आता पोह्यांचाच फॉर एक्झाम्पल खूप मोठा असतो, एकदम 1 kgचा वगैरे, आणि जनरली आम्ही दोघेच असतो आणि आमच्याकडे सगळे खूप पाहुणे येत नाही. आणि तसं पण आमचं मॉर्निंगचं म्हणजे नाश्ता नसतो, डायरेक्ट जेवण मी बनवते मॉर्निंगला. तर तेवढं पण आम्हाला असं काही 1-1 किलो पोहे लागत नाही. लागलं तर एकदम थोडे थोडे मध्ये मला पावभर किंवा अर्धा किलो मॅक्झिमम असे मी पॅकेट्स आणते. तर डीमार्टला छोटे पॅकेट्सच अवेलेबल नसतात,
म्हणून मग डीमार्टला जाणं आम्ही बंद केलं. इथं जवळ पण आहे कृष्णा, आणि कृष्णा मार्ट म्हणून आहे जे नरेंद्रनगर मनीषनगरच्या जवळपास राहतात, फ्लायओव्हरच्या जवळ. त्यांना माहिती असेल कुठल्याही रेंजमध्ये, आणि कितीही छोटं पॅकेट जरी असलं तर छोट्या पॅकेटपासून तर मोठ्या पॅकेटपर्यंत इझिली तिथं मिळून जातं. सो चला अन्वीला देते हे आता, तिला फ्रेश करते आधी आणि मग माझे उरलेले कामं करून घेते. आज पुन्हा तसेच पाय दुखणे वगैरे हे ते सगळं जाणवायला लागलं. बघू आता कसं काय होतं, काय कशामुळे होत आहे काय नाही, मला पण लक्षात येत नाही.